सगळ्यांचं मनापासून सगळ्यांनी या ठिकाणी स्वागत करतो. आता गेल्या चतुर्थीनंतर काही वर्तमानपत्र काढल्यानंतर घोषणांचा रोज पाऊस आपल्याला पडताना दिसतो. मी दीपक केसरकर यांना सांगेन की तुम्ही शिक्षण मंत्री आहात, एक विद्यापीठ सुरू करण्याची शिफारस करा, खोटं बोलणाऱ्याचं विद्यापीठ, आणि त्याचे कुलगुरू हे दीपक केसरकर यांनी स्वतः व्हावं अशा प्रकारे ची मागणी मी राज्य सरकारकडे या ठिकाणी करणार आहे. कुलगुरू खोटं बोलणं रेटून बोला, निवडणूक जवळ आली की खोटी लोकांना आश्वासनं द्या, आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आतापर्यंत 15 वर्षात त्यांनी ज्या ज्या गोष्टी बोलले त्याचं वाचन करण्यासाठी ग्रंथ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी घेणार. 15 वर्षात ज्या घोषणा त्यांनी केल्या, मग त्या कबूलदार गावकरांच्या प्रश्नाच्या संदर्भात असू देत किंवा अन्य जे काही वेगवेगळे कारखाने, चष्म्याचा कारखाना, सेटअप बॉक्सचा कारखाना, 1.5 लाख लोकांना नोकरी देणार, अॅम्युजन पार्क आणणार, अशा अनेक कारखाने जे या ठिकाणी त्यांनी आणले, म्हणजे आणले पेपरवर पण एकही सुरू झाला नाही. किंवा जे आरोग्य केंद्र 7 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं, आजही अद्याप सुरू नाही. एसटी स्टँड 7.5 वर्षापूर्वी सुरू झालं, आजही त्या ठिकाणी सुरू नाही. अशी ज्या घोषणा त्यांनी वेगळ्या फिशरीज विलेज म्हणून नावाबागला घोषणा केली पहिल्या इलेक्शनला, त्याची आजही कुठे सुरुवात दिसत नाही. निवडणूक आली की नवीन घोषणा. आता त्यांनी आजच्याच वर्तमानपत्रात वाचलं की सिंधुदुर्गातून 200 विद्यार्थी जर्मनीला जाणार. काय लोकांची चेष्टा ह्या माणसाने चालवलेली आहे. आणि मला एका गोष्टीची वाईट वाटतं की ह्या मतदारसंघातले एवढी सगळी जुनी जाणती लोक आहेत, कोणी त्याचा प्रतिकार करत नाही, कोणी विचारत घेत नाही. खोटं बोलणाऱ्याला कोण जाब पण विचारत नाही. आज एवढ्या नोकऱ्या पर्यटनाच्या माध्यमातून जर मालवणला उपलब्ध झाल्या, मालवणला जर 15 लाखापेक्षा जास्त लोक जर त्या ठिकाणी येत असतील, तर वेंगुर्ला, आंबोली या भागात किती येतात याचं संशोधन कधीतरी दीपक भाईंनी या ठिकाणी केलंय का, याचा विचार त्यांनी करावा. आज 1000 ते 1,500 लोक स्कुबा डायव्हिंगसाठी आज मालवणमध्ये येतात, पण वेंगुर्ल्यात येत नाही. आज वेंगुर्ल्याच्या हॉटेल संघात ताज हॉटेल, सिद्धार्थीगावाचं हॉटेल पुढच्या आठवड्यात तारीख पण मागच्या डिक्लेअर करून टाकली होती. आमचे पत्रकार मित्र पण विसरतात. तारखा डिक्लेअर करून झाल्या की मुख्यमंत्री येणार, उपमुख्यमंत्री येणार, गिरीश महाजन येणार. त्यांना मी विचारलं, त्यांना विचारणं माहिती नाही. आज कशात काय नाही आणि अशा ज्या घोषणा देत आहेत. आणि आमची काही मंडळी फ्रंट पेजला छापून आणतात. आज बघा, मी जर समजा खरोखरच ती कमिटी झाली, त्या कमिटीचं मी स्वागत करेन. निर्णय चांगला आहे, फॉरेस्टची जागा आहे, कधी जागा वाटप होणार, आज आंबोलीचा, घेळ्याचा, चौकूरचा सगळे निर्णय. मी आता त्या गोष्टीवर जास्त बोलणार नाही. पण ह्या सगळं बोलत असताना मी ते आज बोलणार नाही, कारण काय ती सगळी सविस्तर माहिती घेऊन वाट बघता 15, 10, 12 दिवसात आचारसंहिता लागते. त्यावेळी कधी होणार आहे, म्हणजे ही 30 वर्षे गेली आणि किती वर्ष लागणार आहे. त्यांनी मला या कुठल्याही गोष्टीला विरोध नाही आहे, पण किती फसवायचं माणसाने, किती लबाडी करायची आणि लोकांच्या समोर यायचं. त्यातला नवीन एक विषय त्यांनी आता कालच्या कुडाळ आडाळी एमआयडीसीला भेट दिली आणि फार्मास्युटिकल कंपनी कुठे चंदीगडची येणार, 500 लोकांना रोजगार मिळणार. मी आत्ताच आरोला विचारलं की ऍप्लिकेशन केलं का हो त्यांनी, तर नाही. अरे किती खोटं. म्हणजे आता पाहिजे तर तुमच्यासमोर स्पीकर फोनवर फोन लावतो. ज्या रत्नागिरीच्या आरओ आहेत, रिजनल ऑफिसर आहेत, त्यांना फोन केला की बाबा ह्या कंपनीने तुमच्याकडे जागेची मागणी केली आहे का, तर जागेची मागणी केलेली नाही. खोटे फार्स. म्हणजे निवडणूक जवळ आल्यानंतर लोकांना हे 500 ठिकाणी नोकरी लावतो, 200 ठिकाणी लावतो, जर्मनी भाषा बोला, अमकं बोला. आज खरं म्हणजे जर्मनीला दीपक केसरना पाठवायला पाहिजे. इथल्या विधानसभेच्या सगळ्या लोकांनी ठरवलं पाहिजे की आज त्यांचा उपयोग इथं काय नाही. एक नोकरी दिली नाही, एक आरोग्याचं काम केलं नाही, इथे भेटत नाही. चाकरमानी तरी निदान तो आपल्या
या पितृपक्षात माळ घालायला येतो, चाकरमणी असलं तर चतुर्थीला येतो, चाकरमणी दिवाळीला येतो, आता ट्रेन झाल्यामुळे वरच्यावर चाकरमणी येतो. पण हे कधीतरी इथे निवडणूक झाल्यानंतर येतात. अशा मुंबईवासियाला आपण या ठिकाणी याच्यावर विश्वास ठेवायचा का? यांना आपण घालवणार की नाही? आमदार कोणा नंतरचा प्रश्न आहे, पण खोटं बोलणाऱ्या माणसाला आपण किती वेळा साथ या ठिकाणी देणार आहे, हा माझा प्रश्न या ठिकाणच्या या माध्यमातून आहे. आणि म्हणून 15 वर्षात किती नोकऱ्या त्यांनी आणल्या, काय केलं नवीन? 15 वर्षातले 8 वर्ष मंत्री असलेल्या केसरकरांनी काय या जिल्ह्यासाठी केलं, काय विधानसभेसाठी केलं, कुठलं कामं केलं? आज बऱ्याच ठिकाणची जी कामं त्या ठिकाणी त्यांच्या फंडातून ते जी त्यांनी जाहीर केलेली आहेत ती सुरू पण झाली नाही. त्यातलं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन की असनी घारपी जो रस्ता आहे, ह्या रस्त्याला काय परिस्थिती आहे ती माझी तुम्हाला विनंती आहे. असनी तांबोळी देगव्यातून आपण जो जातो तो रस्ता त्याची म्हणजे मुख्यमंत्री सडकमधून झालं आणि त्याचं भूमिपूजन पण त्यांनी केलं, लोकांना आश्वासित पण केलं, त्याच्यावर त्या असनीच्या सरपंचाचा प्रवेश पण करून घेतला. आज मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टीला ह्या विधानसभेमधल्या लोकांनी बघायचं कोण आहे? ज्यावेळी आपण वेगवेगळी आश्वासनं देतो, आज ज्यावेळी 18-20 हजार लोक ज्यावेळी मुंबई म्हणजे गोव्यामध्ये जातात नोकरीसाठी, रोज येताना त्यांची येताना त्यांना सहन करावे लागतात. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने दीपक केसरकरनी एक विद्यापीठ सुरू करावं आणि खोटं बोलणाऱ्यांचं विद्यापीठ आणि त्याचे कुलगुरू हे दीपक केसरकरनी व्हावं, अशा प्रकारची मागणी सोमवारी अधिवेशन आहे, सोमवारी कॅबिनेट आहे आणि म्हणजे जाणार आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की ह्यांना या विद्यापीठाची कुलगुरू करावं. कारण काय एवढं खोटं बोलणारा आमदार मंत्री माझ्या बघण्यात मी कधीही बघितलेलं नाही. आणि म्हणून ह्या जिल्ह्याची मी दरवेळी सांगतो की या विधानसभेची पिछाड ही केसरकरांमुळे झाली. ह्या विधानसभेची जो काही या ठिकाणी जो त्रास आज होतो, इथल्या लोकांना त्रास होतो, तरी लोक बोलत नाहीत आणि मग कधी अशांतता जिल्हा म्हणून सांगायचं, मग कधी आमची उदाहरणं कणकोलीत द्यायची, कधी वेगळी उदाहरणं द्यायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची. आणि म्हणून माझी इथल्या जनतेला विनंती आहे की ह्या गोष्टीचा विचार, अगदी तुम्ही विचार, तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार, तुमच्या इथले जे तरुण मुलं आहेत त्यांच्या भवितव्याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही, की असं खोटं बोलणाऱ्याच्या पाठीमागे उभं राहणार, हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे. आज दुसरा प्रश्न असा आहे की काजू आंबा विमा आज लोकांना मिळाला नाही. मी कालच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मी उद्या सोमवारी कॅबिनेट संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांची भेट या ठिकाणी घेणार आहे. कारण इथले शेतकरी हे खूपच म्हणजे सगळं सांभाळून या ठिकाणी बोलतात. आज एवढं त्यांना एकतर निसर्गाला एवढा पाऊस या ठिकाणी पडतोय, या सगळ्याला त्यांना मात करून आज काजूचे असतील, आंब्याचे असतील, गेल्या वेळी उत्पन्न चांगलं आलं नाही, त्याचे पैसे या ठिकाणी मिळायला पाहिजे. जे अनुदानाची रक्कम दिली होती 10 रुपये, 2 टनापर्यंत 10 रुपये काजूच्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचा डंका पिटून केसरकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, पण आज त्याचा वापर किती लोकांना मिळाला? 2 टनापर्यंतचा इथल्या गोरगरीब आमचे जे शेतकरी आहेत त्यांना याचा फायदा मिळाला का? आणि म्हणून त्याच्यातल्या 2 ज्या जाचेगाठी आहेत, हट्टी कुठली आहे तर इथे जो कसणारा असेल त्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. बाकीच्या लोकांची संपत्ती मिळताना थोडंसं कठीण होतं. आज तुम्हाला ह्याची बिलं पाहिजेत, म्हणजे तुम्ही टॅक्स भरल्याची बिलं त्या ठिकाणी सादर केली पाहिजे, ही अट त्या ठिकाणी जाचक आहे. आणि म्हणून माझं शासनाला विनंती राहणार आहे, मी यापूर्वी पण केली, आता पण पुन्हा करणार आहे की सरसकट त्या शेतकऱ्यांना हे 10 रुपयाप्रमाणे 2 टनापर्यंतचे पैसे ताबडतोब या ठिकाणी मिळाले पाहिजेत. अशा प्रकारची मागणी जे आमचे मंत्री अब्दुल सत्तार आहेत त्यांच्याकडे पण या प्रकारची मागणी करणार आहेत. कालच योगायोगाने त्यांचे अधिकारी मला जिल्हाधिकाऱ्यांकडे भेटली, त्यांच्याशी पण माझी चर्चा या माध्यमातून झालेली आहे. आणि म्हणून काजूचा जे अनुदान आहे या संदर्भात पैसे या ठिकाणी मिळाले पाहिजे. विम्याची रक्कम तातडीने करा. आमची अपेक्षा अशी होती की चतुर्थीला हे मिळाले पाहिजे होते, पण दुर्दैवाने राज्य सरकारचा जो हिस्सा होता तो मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु सोमवारी गेल्यानंतर राज्य सरकारचा हिस्सा त्यांना देणं आणि लोकांना फायदा मिळून देणं ही पण याच्यातनं प्रमुख जबाबदारी आमच्या या ठिकाणी राहणार.
बघा, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे निर्णय घेतील. माझ्या माहितीप्रमाणे संघटनेच्या खालच्या स्तरापर्यंत त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. जे कोण बोलत आहे त्याची दखल वरची मंडळी या ठिकाणी घेतील, त्याचा निर्णय त्या ठिकाणी होईल. सगळ्याच गोष्टी पत्रकार परिषदेत सांगायच्या नसतात, ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत वरच्या लोकांना. संघटनेची जबाबदारी त्यांच्यावर कोकण प्रांताची म्हणजे रवी चव्हाण साहेबांच्या जोडीला ते पण त्या ठिकाणी आहे, ते निर्णय घेतील. त्यांच्याशी सगळं बोलणं झालेलं आहे या सगळ्या संदर्भात. एक तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी कुठेही शांत नाही, माझं काम चालू आहे. जे सोशल मीडिया सगळं बघत असतील, वेगळ्या माध्यमातून गावात ज्यांचा संपर्क आहे ते सगळे सांगतील. मी प्रत्येक गावात किमान रोजचे मी 4-5 गाव करतो आणि त्या माध्यमातून माझं काम सुरू आहे. पार्टीने जबाबदारी टाकली तर 100% उभा राहणार. पार्टीने जबाबदारी टाकली तर मी 100% ह्या गोष्टीत यशस्वी होणार आणि केसरकरांना धूळ जाणार. मला कोण स्पर्धेत आहे मला माहिती नाही, तर शेवटी ही जबाबदारी पार्टीच्या नेतृत्वाने दिली पाहिजे आणि मला कुठल्याही वरच्या नेतृत्वाने काही समज दिलेली नाही, काही बोलले नाही, काही चर्चा केलेली नाही. या संदर्भात कोण कोण काय काय करतो ते फक्त बघत आहे आणि माझं काम चालू आहे. माझी भूमिका मी त्यांच्या विरोधातली पहिल्यांदाच बोललोय. केसरकरांना निवडून आणून लोकांचं नुकसान करणार नाही. आता जे मी सांगितलं म्हणूनच त्यांना सल्ला दिलेला आहे की सिंधुरत्नपेक्षा एक विद्यापीठ तयार करा, खोटं बोलणार तर कुलगुरू केसरकरांना करा. आता याच्याशी काय मागणी करणार, आणि हे मी वरती पटवून दिलेलं आहे. आणि माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की जे प्रश्न ह्या जिल्ह्याच्या ह्या विधानसभेच्या भल्यासाठी केसरकरने आपण पण सगळ्यांनी विचारलं पाहिजे, अशी माझी पण विनंती आहे की ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ही गोष्ट झाली का? 15 वर्षात मी तुमच्या माध्यमातून मी सांगितलं की एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाते. पत्रकार हे असे आयोजन करा विकास कामाच्या संदर्भात. केसरकरांनी काय दिवे लावले ते जरा जनतेला पण समजू देत. किती बाबा इतक्या नोकऱ्या, बाबा 10 लोकांना नोकऱ्या लावल्या काय, किंवा आता तुम्ही इथे बाबा असे प्रकल्प मोठे आणले, इथे पिसरीत विलेज सुरू झालं, समोरच्या एसटी स्टँडचं काम जोरदार सुरू झालेलं आहे, त्यामुळे अगदी सुंदर सोय झालेली आहे. तिसरी गोष्ट, राजघराण्याने प्रश्न सोडवला आणि आता आरोग्याचा प्रश्न सुटून भूमिपूजन सुरू झालंय. 2 वर्षभरात बिल्डिंग सुरू होणार आहे. किंवा आता ही कालची कंपनी कुठली आणली चंदीगडची, ती आता उद्यापासूनच 500 लोकांचे फॉर्म भरून घेणार आहे. काहीतरी असं, किंवा त्याच्यापूर्वी ती कुठली 3000 लोकांना नोकऱ्या देणार होती स्टीलची कंपनी, उत्तम स्टीलची, ती सुरू आता होणार आहे. काहीतरी ढोबळपणाने किंवा तिलाईच्या प्रकल्पात 5000 कोटी खर्च करून तो कुठला अम्युजन पार्क त्या ठिकाणी आणणार आहे. हे जे काही प्रश्न आहेत ते चिपळीच्या एअरपोर्टला आता रोजची 10 फ्लाईट सुरू झालेली आहेत, 1,500 लोकांचे अर्ज भरून घेतलेले आहेत. हे जे काही प्रश्न आहेत ना, हे मी तुमच्या माध्यमातून वाचलेले प्रश्न आहेत. माझी विनंती तुम्हाला आहे की हे जे काय आहे ते त्याच्या संदर्भात एकदा चर्चासत्र तुम्ही लावावं. पाहिजे तुम्ही ऑफिशियली पत्र देतो की बा असं दीपक केसरकरांना बोलून एक चर्चासत्र लावा आणि त्यांनी विकासातली 15 वर्षात जे 8 वर्ष मंत्री आहेत, खोटं बोलण्याच्या पलीकडे, निवडणूक जवळ आल्यानंतर आश्वासन देण्याच्या पलीकडे त्यांनी काय केलं ते जनतेला सांगावं. की केसरकरने काय केलं नाही 100%. तुम्ही सत्तेतले घटक आहात, पालकमंत्री तुमचे आहेत, पालकमंत्र्यांची काय जबाबदारी नाही का? पालकमंत्र्यांनी काय केलं? पालकमंत्र्यांनी केलं तेच तुम्हाला समजलं नाही. आज 2 वर्षच पालकमंत्री आहेत. ह्याच्यापूर्वी 5 वर्ष हे दीपक केसरकर होते, 2.5 वर्ष उदय सामंत होते. त्यांनी आज जेवढे पैसे आपल्याला विकासाला दिले तेवढे एक तुम्ही केसरकरांची बाजू म्हणून बोलू नका, जाहिरात मिळते म्हणून बाजू नको. प्रश्न एवढाच आहे की आज केसरी पंचवडे घाट पर्यायी रस्ता कोणी आणला? दीपक केसरने आणला. पर्यायी रस्त्याला 70 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी तो केसरी पंचवडे रस्ता आणला. हे तर तुम्हाला कबूल आहे की नाही? आणि याच्यापेक्षा ऐतिहासिक घटना म्हणजे आपल्या जिल्ह्यातला पर्यायी घाट रस्ता या ठिकाणी सुरू होणं हे कमी आहे का मला तुम्ही सांगा.
त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःच्या खर्चाने आज जे फिशरीजचं काम त्या ठिकाणी सुरू केलं, स्वतःच्या, ते शासनाच्या निधीवर कुठल्या अवलंबून राहिलं नाही, पण त्या ठिकाणी ते सुरू केलं. ही 2 कामं तरी आज, बाकी अनेक, म्हणजे आता 8 लायब्ररीना जिल्ह्यातल्या, आपली श्रीराम वाचनालय आहे, तुमचं हे जे शैक्षणिक विषय आहेत ते जरा तुम्ही सुद्धा माहिती घ्या. शिरोडा आहे, तुमचं बांदा आहे, जिल्ह्यातल्या सगळ्याच, पण आमचं तुम्ही मतदारसंघच म्हणताय म्हणून सावंतवाडी तालुक्यातले 2 केंद्र असे आहेत, त्यांच्याकडे पैसे कुठले नाहीत का विचारा, की तिथे स्पर्धा परीक्षेची केंद्र त्या ठिकाणी सुरू व्हावे म्हणून प्रायमरी पर्यंतची सुरुवात केली. 8 केंद्र सुरुवात केली. आता प्रत्यक्षात त्याचे रिझल्ट जे आहेत ते आता या वर्षीपासून मिळतील. म्हणजे त्याचे लेक्चर नेमणं, अंक करणं, पहिल्या गोष्टी 2 वर्ष झाली. 2 वर्षाच्या पहिल्या वर्षी शेवटी मिळाले, 1.5 वर्ष त्यांना मिळाले. तर 1.5 वर्षात त्यांनी हे पण जोरदार काम सुरू केलेलं आहे या सगळ्यात व्हावं म्हणून. ते माझी विनंती अशी आहे की मी पालकमंत्र्यांची बाजू हा माझा एक वेगळी गोष्ट आहे, पण ज्या माणसाने 15 वर्ष इथे काम केलं, तुम्ही हे सगळं सांगितून देता, तुम्ही हे सगळं सांगता. पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातल्या रस्त्यांची अवस्था बघा. तुम्ही त्यांच्याच घराकडे जाणारा रस्ता दुचाकी घेऊन जाऊ शकता का बघा. गेल्या वर्षी केलेला रस्ता या वर्षी नाही. ही जिल्ह्यातल्या रस्त्याची अवस्था आहे, म्हणजे पालकमंत्री याकडे लक्ष नाही. 100% आपली गोष्ट जरी खरी असली तरी आत्ताच माझ्याकडे इन्सुलिनचे सरपंच सगळे ग्रामस्थ आलेले होते, अर्धा 1 तासापूर्वी तुमच्याकडे. आज सांगा तिथे जे कोणी काम घेतले 32% बिलोने काम घेतले. आता ह्या शासकीय जे नियम आहेत ना त्याला कोण काही करत नाही. शेवटी त्यांनी स्ट्रिक्ट राहून ते केलंच पाहिजे. त्याबद्दल काय कोणी 32% घेतलं आणि 40% घेतलं. जसं आता गगनबावडा घाट आहे, माझं मी ऐकलं की 42% का 25% मायनस जाऊन काम केलं. आज वर्षभर घाट बंद आहे. काय झालं की ह्या कॉम्पिटिशनमध्ये हे जे काही रस्ते कोण घेतात किंवा काय करतात त्यांच्यावर उलट कडक कारवाई करायला पाहिजे. माझी मागणी काय राहील की हे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असू दे, तुम्ही कॉम्पिटिशनला जाऊन नंतर कामही चांगलं करत नाही, मग त्याच्यापेक्षा शासनानेच काही धोरणात्मक बदल केले पाहिजे. आणि या ठिकाणी असे जे कोण कॉन्ट्रॅक्टर असतील, या आता बघा मला सांगा, मुख्यमंत्री सडक किंवा पंतप्रधान याच्यातून 90 रस्ते जिल्ह्यातले मंजूर झाले. काही कॉन्ट्रॅक्टर किती बसले होतात, 11 वेळा रिकॉल झाले. 11 वेळा. काय करणार आहे सांगा पालकमंत्री? 11 वेळा रिकॉल. कारण त्याला अट काय आहे की तिथं हॉट मिक्स प्लांट असल्याशिवाय त्याला काम टाकता येत नाही. बरं 8 ते 10 लोक तिथे आपल्याकडे तसे हे सगळ्या गोष्टीला काम करणारे आहेत. म्हणून शासकीय धोरणामध्ये सुद्धा आम्ही पालकमंत्र्यांना, राज्य सरकारला विनंती केली की तुम्ही बदल करा. कोणी होते कोल्हापूरमध्ये, कोणी होते सरकार करणार कोण?